चला मॅच स्टार्ट करा. चला पुढचा जो सामना आहे त्याची माहिती लगेचच पोहोचवा, कारण बऱ्याच ठिकाणी देखील स्पर्धा चालू आहेत. त्या सर्व गोष्टीचा अंदाज बांधत मात्र मॅचेस कव्हर केल्या जातात, एकमेकांना साथ दिली जाते. सिद्धिविनायक झिराड आणि त्यांच्या विरोधात जोगेश्वरी आवाज. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. आकाश आणि त्याच्या साथीला तो अमोल. यस 20 मिनिटांमध्ये 4 षटकं समाप्त झालीच पाहिजेत हे लक्षात असू द्या. आणि यस प्लेयर इथे आलेला आहे ज्याचे वाट पाहत होता सिद्धिविनायक झिराड आणि मॅचला होते सुरुवात. फर्स्ट बॉल. पहिलाच बाउन्सर मात्र इथे टाकलाय गोलंदाजाने. अभिषेक गोलंदाजीसाठी 1 बाउन्सचा मात्र इथे इशारा आणि त्याचबरोबर व्हाईट कॉल मात्र करण्यात आलेला आहे. चला जो निर्णय तो मात्र मान्य करावा. बाउन्सरचा वापर अभिषेकने पहिल्याच चेंडूवरती केला. उंचपुरा गोलंदाज अभिषेक. एखाद्या चांगल्या गोलंदाजासाठी काय असायला हवं ते सर्वतोपरी अभिषेककडे. हाईट आहे, त्याचबरोबरने खांद्यात दमखम दिसतोय, रिदमिक बॉलर आहे, रनअप चांगला आहे, फॉलो थ्रू चांगला आहे, सर्वच काही. अभिषेक फर्स्ट बॉल वाईट टाकलाय. शॉर्ट पिच बॉल अप्पर कट, परंतु एकच धाव. यस फर्स्ट मॅचचा जो विनर आहे अर्थातच ज्ञानेश्वर माऊली सासवणे, आणि या मॅच मधील विनर या दोन संघादरम्यान नेक्स्ट मॅच होईल हे लक्षात असू द्या. पहिला चेंडू बाउन्सर होता, अतिरिक्त उसळी मिळाली, त्या चेंडूला व्हाईट बॉल घोषित केलं, त्यासाठी लेग अंपायरची साथ मिळाली ते मेन अंपायरला. दुसरा चेंडू देखील हाफ ट्रॅकर होता, शरीरात जवळ होता हा चेंडू, त्यावरती अप्पर कट सिंगल रन. पुन्हा तोच टप्पा, हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, एक सिंगल जोडली जाईल खात्यामध्ये. संयम दाखवत असताना अभिषेकच्या विरोधात सध्याच्या घडीला आकाश हा फलंदाज. आकाश आणि त्याच्या साथीला आहे तो अमोल. आकाश गुरव आणि अमोल राणे. अभिषेक सिद्धिविनायक झिराड टीम कडून. ग्रामीणचं क्रिकेट श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित स्पर्धा खूपच टप्पा मागे ठेवला होता. पंच ते नो बॉल घोषित करतात, कारण जी खेळपट्टी आहे त्याच्या अगदी मागे हा नियम आहे या स्पर्धेचा. फ्रीटचा बॉल. सातत्याने हाफ ट्रॅकर बॉलिंगचा वापर का, कारण स्क्वेअर ऑफ द विकेट धावा नाहीये, डिक्लेअर रन आहेत, यासाठी अभिषेक ते प्रयत्न करतोय. धावा रोखण्याचं देखील आणखी एक साधन. लेंथ बॉल होता, लवकर पिक केला, पूल करायचा होता, परंतु हा फटका मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध. फक्त एकच धाव. सिंगल फ्रीटची संधी होती परंतु तिचा फायदा उचलू शकला नाही. एका धावेने स्कोर 5. 4 षटकांचा सामना. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करायचे, कारण आज सर्वच्या सर्व मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. सकाळच्या सत्रामध्ये A3 सोगाव हा संघ मात्र पुढे सरकलाय. आता हे नवीन 8 संघ या पोल मध्ये खेळतायत. पूलचा फटका लेफ्टी बॅटर अमोल राणे कडून आणि ते झेल घेतला जातोय. फलंदाज बाद. ऋषीने झेल घेतला. ऋषीची थोडी हालचाल आपण पाहिली असती तर असं वाटलं देखील नाही की तो कॉन्फिडंट आहे, परंतु झेल इतका छान त्याने घेतला, कारण बॉडी पासून दूर कधी झेल घेतले जात नाही, शक्यता असते की झेल सुटेल. अमोल राणे मात्र बाद झालाय. विजय सध्या मैदानात दाखल होतोय. विजय पुन्हा लेन बॉल, ग्रँड साऊंड,
वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. स्टॉक बॉल सध्या त्याचा वापर सातत्याने अभिषेक करतोय. उंचपुरा गोलंदाज आहे. अतिरिक्त बाउन्स मिळवण्याचा प्रयत्न करतो. हा चेंडू थोडा खाली राहिला. पिचिंग या गोष्टीवरती सर्व काही निर्भर आहे. खेळपट्टी 7 गोलंदाजांनाही देते आणि त्याचबरोबर फलंदाजांनाही. बॅटिंग पॅराडाईज विकेट नाही आणि कंडिशन्स आपण ग्राउंडच्या पाहिल्या तर स्क्वेअर ऑफ द विकेट धावा नाहीयेत. तुम्हाला फलंदाजीतला दमखम व्ही शेप मध्ये फटकेबाजी करून दाखवावाच लागेल. 6 धावा, 6 लॉस ऑफ 1. हा टप्पा थोडा पुढे ठेवला. या अगोदर अभिषेकने सगळे चेंडू जे हाफ ट्रॅकर जे म्हणतो आपण लाईन तिथे ठेवले होते. बाउन्सर, शॉर्ट पिच बॉल, परंतु हा चेंडू थोडा पुढे ठेवला. गुड लेंथला तिथून उसळी मिळाली. अभिषेकने शेवटचा चेंडू टाकला निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि धावसंख्या ती 1-6. चला वेळ घेऊ नका सिद्धिविनायक झिराट, लगेचच मॅचला सुरुवात करा. श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित ही स्पर्धा कणकेश्वरच्या पायथ्याशी आपण आहोत. AB स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करत असताना सबस्क्रायबर कमी असणं म्हणजे यूट्यूब चॅनल चांगली कामगिरी करत नाही. चांगली कामगिरी करतोय. या सर्व गोष्टी आपण रिलेटेड करू शकत नाही कधी. कल्पेशजी कमलाकर राऊत यांचं इथे आगमन झालंय. या स्पर्धेच्या सर्व काही निमंत्रण पत्रिका ज्या आहेत त्या कल्पेश कमलाकर राऊत साहेबांच्या वतीने ते पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. फलंदाज बाद होतोय. लॉंग ऑनला चांगला झेल. येस, थँक्यू. आदित्य राऊत यांना विनंती आहे की ज्यांच्या वतीने आपल्याला निमंत्रण पत्रिका पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत या स्पर्धेच्या, कल्पेशजी कमलाकर राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करावा. आदित्य राऊत यांना विनंती करतोय की कल्पेशजी राऊत यांना आपण सन्मानित करावं. अजिंक्य गोलंदाजीसाठी आलाय. बरीच टोपण नावं असतात खेळाडूंना. पहिल्या बॉलवरती विकेट घेतली होती. कव्हर्सला फटका खेचला. क्षेत्ररक्षक पुढे आला. हा फिल्डर काही खतरनाक आहे. त्याची कॅचिंग स्टाईल थोडी वेगळी आहे परंतु कॅचेस क्लिअर करतोय. फलंदाज आणखी एक बाद. धोनीने जेव्हा बॅटिंग स्टाईल आपली दाखवली तेव्हा बऱ्याच जणांनी, क्रीडा समीक्षकांनी, क्रिकेटच्या समीक्षकांनी उल्लेख केला की व्हॉट अबाउट टेक्निक. मला असं वाटतं क्रिकेटमध्ये टेक्निक महत्वाची असते किंवा नसते त्यापेक्षा रिझल्ट काय. पाक कॅचिंग स्टाईल थोडी वेगळी आहे फिल्डरची परंतु कॅचेस क्लिअर आहेत. ऋषी वेगळी स्टाईल आहे कॅचिंगची परंतु परफेक्ट कॅचेस घेतोय. ऑन हॅट्रिक होता. फुलटॉस बॉल हलक्या हाताने बॅकलिप छोटी करून वळवला मिड विकेटला. वेगाने क्षेत्ररक्षक येतोय. हातातून चेंडू निसटला. पहिलं षटक टाकणारा गोलंदाज अभिषेक त्या ठिकाणी ॲज अ फिल्डरच्या भूमिकेत. 2 धाबा. 2 धाबा इथे घेतल्या गेल्यात. ऑन ड्राईव्हचा लॉफ्टेड स्ट्रोक. फक्त एकच धाव. गोलंदाज अजिंक्यने पहिल्याच 2 चेंडूंवरती 2 विकेट मात्र घेतल्या होत्या. धावांचा ओघ थांबवला या षटकात. खरं तर पहिल्या षटकात अभिषेकने देखील कमी धावा दिल्या होत्या. टप्पा चुके. ताकद लावायची होती फटक्यावरती. पुन्हा काऊ कॉर्नरला. फिल्डर वेगाने तिथे येतोय. फेक अचूक बॉलरच्या हातामध्ये. एकच धाव. हा सिंगल डबलने मोठं टार्गेट सेट केलं जाणार नाही. चौकार षटकार मारावे लागतील. गरज आहे त्याची. A3 सोगाव टीम कडून काय फलंदाजी केले आजच्या खेळामध्ये
माहिदने बॅटची कडा घेतली, अंगावरती चेंडू आदळतोय, स्वतः विकेट कीपर बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत तिथे पोहोचलाय, जिथे लेग अंपायरची नेहमी पोझिशन अगदी आपण पाहत असतो. सिंगल. या षटकात अजिंक्यने फक्त धाबा दिल्या त्या 5. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 11. 11 धावसंख्या धावफलकावर. श्रेयस बॉलिंग साठी तिसऱ्या षटकात. व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. अतिरिक्त धाव जोडली जाते. धावसंख्या 12. 2 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावा आहेत त्या 12. सामना चालू आहे. सिद्धिविनायक झिराट टीमने टॉस जिंकलाय. जोगेश्वरी आवास हा संघ सध्या फलंदाजी करतोय. अलिबागचं क्रिकेट. चेंडू खाली राहिला. एवढ्या उंचीचा गोलंदाज आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहत असेल तर बॅटरसाठी थोडं काम कठीणच आहे. पहा गोलंदाजी हाईट पाहिली आपण गोलंदाजाची, तब्बल 6 फुटाचा हा खेळाडू आहे. बाउन्स मिळत नाहीये. वेग चांगला आहे. मागे चाललाय चेंडू. डिक्लेअर स्वरूपात आणखी एक धाव. एकेरी धावसंख्येने स्कोर 13. 4 ओव्हरच्या मॅचेस. नेक्स्ट मॅच साई झिराड फुलाई देवी सासवणे, परंतु त्या अगोदर विनर वर्सेस विनर असा सेकंड राऊंडचा सामना होईल. सामना अगोदरचा जिंकला होता तो ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघाने. या मॅच मधील विजेता त्यांच्या समवेत खेळेल. स्क्वेअर कट, परंतु फायदा फक्त एकच धावेचा. चांगले फटके आहेत. या क्रीडांगणाची रूपरेखा पाहत असताना फक्त एकच धाव. धावसंख्या 14. षटकार थांबले, चौकार थांबलेत. अद्यापही एखाद मोठा फटका आलेला नाहीये. तो आवाज टीम कडून प्रयत्न करतायत. टप्पा थोडा मागे ठेवला. हे खेळच टेनिस बॉल क्रिकेट हा खेळच टप्प्याचा आहे. गती त्यापेक्षा मिश्रण या सर्व गोष्टी आपण करू शकतो, एक्सपेरिमेंट करू शकतो, परंतु त्या एक्सपेरिमेंटसाठी बेसिक नीड काय असेल टेनिस बॉल मध्ये तो म्हणजे टप्पा. तो अचूक ठेवावा लागतो. वेग देखील आहे गोलंदाज आणि त्याचा फायदा देखील उचलतोय. अँगल बनवणारी ही गोलंदाजी. डिक्लेअर स्वरूपात आणखी एक धाव. बॅट्समनच्या खात्यामध्ये ही रन जाईल आणि धाव फलक जाऊन पोहोचलंय ते जोगेश्वरी आवास 15 वरती. 15. तिसरं षटक चालू आहे. मागच्या मॅच मध्ये देखील फक्त धावाचं लक्ष होतं 20 धावांचं. या मॅच मध्ये देखील आतापर्यंत धावसंख्या कमी आहे. श्रेयस. तिसरं षटक. फुल्लर लेनचा बॉल. पायातला चेंडू उडवलाय काऊ कॉर्नरला. वाऱ्यासहित मात्र हा फटका गेला होता. वाऱ्याच्या विरोधात फेक करणं थोडं कठीण काम आहे. थ्रो चांगला केलाय. वाऱ्याच्या विरोधात 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. 2 धावेने 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या ती 17. 17. विजेत्यांमध्ये पुढचा सामना होईल. अर्थातच ज्ञानेश्वर माऊली सासवणे या टीमने देखील धीराज घरत पुरस्कृत बापदेव बहिरोले संघाला 19 वरतीच थांबवलं. 20चं टार्गेट होतं. या मॅच मध्ये जोगेश्वरी आवास टीमला 3 ओव्हर मध्ये 17 धावांवरती थांबवलंय. अभिषेक, त्यानंतर आला श्रेयस, अजिंक्य आणि 3rd ओव्हर मध्ये आला तो श्रेयस. 4थं षटक घेऊन आलाय गोलंदाज मंथन.
फ्लाइट दिली होती बॉलला. बॅटची कडा. फलंदाज नाराज आहे कारण मागे चालला चेंडू डिक्लेअर्ड झोन मध्ये. फक्त एकच धाव. घोषांकित क्षेत्र आहे डीजे करण. मला असं वाटतं आता डीजे करण नाही आहेत, त्यांचे साथीदार आहेत आर्यन राऊत, ज्याने AI चा वापर करून या स्पर्धेसाठी टायटल सॉन्ग क्रिएट केलं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये AI चा आविष्कार. खोलात टाकला होता चेंडू. खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला अगदी प्रेक्षकांच्या तंबू समोर. मिसफिल्ड. 2 धावा. 2 धावा जोडल्या जात आहेत. धावांची गरज आहे किमान 28-30 पर्यंत. मजा येईल मग या मॅच मध्ये. डबलने स्कोर जाऊन पोहोचलाय. 20-20. 20 धावा. पुन्हा फ्लाइट दिली. पुन्हा यॉर्कर बॉल. 2 फिल्डर क्लॅश होत आहेत एका ठिकाणी आणि 2 धावा. अजिंक्य होता आय थिंक, ज्याने दुसरं षटक टाकलं होतं. धावा संख्या 22-22. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. एकाच चौकार, एकाच षटकार. मजा येईल मॅच मध्ये. कारण मागच्या मॅच मध्ये 20 धावांसाठी देखील थोडा संघर्ष करावा लागला होता. पाहूया या मॅच मध्ये काय होतंय. आडव्या बॅटने बॉल स्क्वेअर लेगला. स्विंग ऑफ द बॅट. कडक शॉट. षटकार. 6 धावा. दे घुमा के षटकार. आकाश गुरवच्या बॅट मधून आला हा षटकार. महत्वाचा षटकार. आता थोडा दबाव. यस, व्हाईट बॉल. धावा येत आहेत. पहा, हेच करायचं होतं दुसऱ्या षटकापासून, कारण एखाद मोठा फटका आल्यानंतर मात्र बॉलरही दबावात येतो. सिंगलने स्कोर 29. ऑन साइडला हा फटका. पाहूया कितपत धावा आहेत, परंतु घोषांकित क्षेत्र फक्त एकच धाव. 30 धावा. 30. शेवटचा चेंडू शिल्लक. 30 धावा झालेल्या. एक षटकार या ओव्हर मध्ये आलाय आकाश गुरवच्या बॅट मधून. शेवटचा चेंडू. पाहूया कितपत टार्गेट असणार. 30 धावा झाल्यात. पुन्हा एकदा अपेक्षा वाढली असेल साथीदारांची, बॅटिंग करणाऱ्या टीमची, की एक चौकार किमान. प्रयत्न करतोय आकाश गुरवचा हा फटका. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून बॉल पाठवला आकाशने. सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार षटकार. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या 3 षटकांमध्ये खरं तर असं वाटलं की हा सामना देखील थोडा लो स्कोरिंग पाहायला मिळेल, परंतु शेवटी आकाश गुरवने आकाशाला गवसने घालणारे षटकार मारले. स्क्वेअर लेगला ते 2 धमाके आले आणि त्यामुळे 4 षटकांमध्ये तब्बल धावा झाल्यात. त्यात 37 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. ते सिद्धिविनायक झिराट संघाच्या विरोधात. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 24 बॉल 37 धावा करायचे झिराट टीमला. विजयासाठी जोगेश्वरी आवाज संघाच्या विरोधात. सेकंड इनिंग मध्ये या धावांचा पाठला कसा असेल या आपण ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. याच अलिबाग तालुक्यातील आवाज अर्थातच अभिषेक पाटील सरांना, आशुतोष पाटील सरांना.
धन्यवाद समीर सर. आपण पाहतोय शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित शिवसाई चषक 2025 च्या माध्यमातून ही स्पर्धा, जिथे अतिशय दर्जेदार असं आयोजन आपण पाहतोय. जिथे आपण पाहतोय चालू असलेला सामना सिद्धिविनायक झिराट विपक्ष जोगेश्वरी आवास या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय. पूर्वाधाचा खेळ संपलाय मैदानामध्ये. उत्तरार्धामध्ये बघूया कशा पद्धतीचा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये आले. एकीकडे आपण पाहिलं तर अभिषेक, दुसऱ्या बाजूला सचिन. ही जोडी आपण पाहतोय. 37 धावांची गरज असेल ती अर्थात सिद्धिविनायक झिराट संघाला. जोगेश्वरी आवाज संघाने 4 षटकांमध्ये 36 धावा धावफलकावरती लावल्यात आणि 37 धावा करायच्या आहेत. तर गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतो जोगेश्वरी आवाज संघाचा एक एक्स फॅक्टर खेळाडू, ज्याने खऱ्या अर्थाने मागील हंगाम अतिशय चांगल्या दर्जाचं गाजवलं. जोगेश्वरी आवाज संघासाठी चांगला खेळ केला असा अमोल आपण पाहतोय गोलंदाजच्या मोर्चावरती. दुसऱ्या सत्राला ते सुरुवात होते. लेट्स प्ले पहिला चेंडू, राऊंड द विकेट. पहिल्या चेंडूवरती सचिनच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. थोडंसं फंबलिंग जरूर पाहायला मिळालं, परंतु 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण करण्यात येतील या चेंडूवरती. या 2 धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. त्या अर्थात 2 पर्यंत अकाउंट सुद्धा ओपन केलं जाते. सचिन मात्रे आणि अभिषेक नाईक ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते. अभिषेक नाईक खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कित्येक ठिकाणी आयकॉन म्हणून खेळायला पाहत असतो या अभिषेकला, परंतु आज स्वतःच्या संघामध्ये खेळत असताना नक्कीच एक चांगला दर्जाचा खेळ करावा लागेल. 37 धावा करायच्या आहेत आपल्या संघासाठी. जिथे पहिल्या षटक चालू आहे, एका चेंडूचा खेळ पूर्ण झालाय या पहिल्या षटकामध्ये आणि 2 धावा धावफलकावरती लागल्यात. 37 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय सिद्धिविनायक झिराट संघ. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज अमोल याचा. सचिनने मात्र आपण पाहतो नक्कीच पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जरूर तैनात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु येथे एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल या दोन्ही खेळाडूंना. या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये ती अर्थात 3 पर्यंत. 37 धावाच करायच्या त्या उद्देशाने आपण पाहिलं तर एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल सिद्धिविनायक झिराट संघाच्या बाजूने. अभिषेक नाईक बघूया कशा पद्धतीने खेळी करणार आपल्या संघासाठी. चांगला चेंडू, नक्कीच आपण पाहिलं तर खोलवर टाकलेला चेंडू, त्याला नक्कीच अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. जिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते त्या अर्थात 5 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक चालू आहे. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय आणि 5 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 37 धावा जर सेव्ह करायच्या असतील जोगेश्वरी आवाज संघाला तर नक्कीच एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होणं अपेक्षित असेल. हा चेंडू देखील आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. एक धाव जरूर येते या चेंडूवरती आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 6 धावा धावफलकावरती लागतात. एक चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. एक चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय अमोलच्या माध्यमातून. मोठा फटका आलाय सचिनच्या बॅटमधून. यावेळी नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. 6 धावेसाठी उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे करण. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे जिथे आतापर्यंत धावफलकावरती 12 धावा लागल्यात. उर्वरित एका चेंडूचा खेळ बाकी. सचिनच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका आपण पाहतोय जिथे 37 धावांचा पाठलाग करतोय तो अर्थात सिद्धिविनायक झिराट संघ. या षटकामधील शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर हलक्याच बॅटने खेळलेला फटका
जिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल फेकी होईल तोपर्यंत एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात. बिनबाद 13 धावा. येणारे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 24 धावांची गरज असेल ती अर्थात सिद्धिविनायक झिराड संघाला. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय अर्थात विनर विनर असा सामना खेळला जाईल. नवीन गोलंदाजाच्या मोर्चावरती रणजित रोगे आपण पाहतोय. बऱ्याच वर्षांचा अनुभव असलेला खेळाडू आपण पाहतोय. कित्येक ठिकाणी या गोलंदाजाने नक्कीच चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी, परंतु आज नक्कीच संघ अडचणीत सापडलाय. एवढी चांगली गोलंदाजी करावी लागेल. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय. अतिशय सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळतोय चेंडू. पंचांना देखील ते जाणलं. नक्कीच हा लीगल चेंडू आहे त्यामुळे निर्धाव चेंडूची नक्कीच इथे सांगता होते. संघाची धावसंख्या स्थिरावते ती अर्थात 13 पर्यंत, जिथे षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर आहे. षटकातील पुढील चेंडू. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय. सुंदर चेंडू. बॅक टू बॅक दुसरा चेंडू हा निर्धाव फेकला जातोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज रणजित रोगे, कारण का त्याच्याकडे बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. कित्येक वर्ष त्याने क्रिकेट खेळलंय आणि त्या उद्देशाने आपण पाहिलं ना तर आता मात्र प्रॉपर एक्झिक्युशन सुद्धा त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. हे एक्झिक्युशन खूप महत्वाचं असतं. सचिनच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिला तर एक षटकार आपण पाहिलाय. एक चांगला इन्फॉर्म बॅट्समन आहे, परंतु त्याला अवे फ्रॉम द बॉडी अर्थात शरीरापासून बराचसा दूर चेंडू टाकतोय. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय, परंतु पंचांचा इशारा आलाय. ऍज पर रूल नंबर 21 इट्स अ नो डिलिव्हरी. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 21 अन्वये हा चेंडू नो आहे आणि नक्कीच आता मात्र फ्रीड असणार. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्रीड हे समीकरण आपण प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय, कारण काही स्पर्धामध्ये तसंच नियम आहेत. नो बॉल वरती आपण पाहतोय फ्रीड आहे. या चेंडूवरती जरूर आता फायदा घ्यावा लागेल फलंदाज सचिनला. मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फेकी सुद्धा आपण पाहतो. आकाश गुरव तिथे तैनात दिसतोय. मिळणार केवळ एकच धाव आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या 15 पर्यंत पोहोचते. परंतु हे षटक खूप कौतुकास्पद आहे. गोलंदाज रणजित रोगेचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने तो आतापर्यंत गोलंदाजी करतोय. अभिषेक नाईक ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. यावेळी कशा पद्धतीची कामगिरी करणार आपल्या संघासाठी. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा दिला जातोय. अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती पुन्हा एकदा एक धाव येईल आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 16 पर्यंत. हाही चेंडू आपण पाहिलं तर फ्रीडचा चेंडू आहे. अभिषेकला इथे नक्कीच या चेंडूवरती फायदा घ्यावा लागेल. मोठा फटका आलाय अभिषेकच्या बॅटमधून, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. फ्रीट आहे त्यामुळे नक्कीच इथे मिळणार या चेंडूवरती एक धाव. या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 17 धावा धावफलकावरती लागल्यात. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय आणि गोलंदाजाने खर्च केल्या 4 धावा. 2 नो चेंडू 2 सिंगल आल्यात या षटकामध्ये. हा चेंडू सुद्धा आपण पाहतो आडवा बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न. जिथे क्षेत्ररक्षक अमोल जोपर्यंत येईल तोपर्यंत आपण पाहतो एक धाव नक्कीच पूर्ण करण्यात यश येते दोन्ही फलंदाजांना आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 18 पर्यंत. रणजितचं जरूर कौतुक करावं लागेल तितकं कमी आहे, कारण का पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अमोलवरती हल्लाबोल केला, परंतु तदनंतर रणजितने नक्कीच कमबॅक केलाय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय, केवळ 5च धावा खर्च केल्यात. ही कमबॅक करणारी गोलंदाजी खूप महत्वाची आहे ती अर्थात जोगेश्वरी आवाज संघाला. षटकातील अंतिम चेंडूवरती अभिषेकच्या बॅट मधून आलाय एक नेत्रदीपक फंटास्टिक षटकार.
सामना पूर्णपणे आपण पाहतोय झुकलाय तो अर्थात सिद्धिविनायक झिराड संघाच्या बाजूने. आता मात्र केवळ 3 धावेची गरज जिंकण्यासाठी झिराड संघाला. तर चला ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघाचा कर्णधार आपण कृपया टॉस बॉक्स पाशी यायचं आहे. 1 धाव नक्कीच येणार या चेंडूवरती. अमोल तिथे तैनात आहे. या एका धावीनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 35 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपण पाहतोय. दोन धावेची गरज आहे जिंकण्यासाठी आणि चेंडू आपण शिल्लक पाहिलं तर एका चेंडूचा खेळ येणं बाकी या षटकामधील. सुंदर चेंडू आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं जिथे आपण पाहतोय पूर्णपणे बीट झाला फलंदाज. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे 3रं देखील समाप्त होतोय आणि 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 35 धावा. येणारे 6 चेंडू विजयासाठी मात्र 2 धावेची गरज. पूर्णपणे सामना आपण पाहिलं तर जरूर खिशात टाकलाय तो अर्थात सिद्धिविनायक झिराड संघाने. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट राजकारण आणि सरडा कधी रंग बदलेले सांगू शकत नाहीये. नवीन गोलंदाजच्या मोर्चावरती ओमकार येतोय. ओमकार राणे आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने जोगेश्वरी आवाज संघाचा एक एक्स फॅक्टर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय षटकातील पहिला चेंडू. झेल मात्र होत नाही आणि ते सामना विजय झालाय तो अर्थात सिद्धिविनायक झिराड संघ. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आता जो सामना झाला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय सचिन ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. वेल डन सचिन. नाणेफेकीचा कौल करायचा आहे. कांचन राऊत यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सिद्धिविनायक झिराड विपक्ष ज्ञानेश्वर माऊली सासवणे या 2 संघादरम्यान